नागपुर के कपिल नगर थाना क्षेत्र से एक बेहद सनसनीखेज और हैरान करने वाली खबर सामने आई है। एक युवती को पहले बहला फुसलाकर दुष्कर्म का शिकार बनाया गया, फिर उसका अश्लील वीडियो बनाकर उसे ब्लैकमेल किया गया और अंत में जबरन उसकी शादी करा दी गई। इतना ही नहीं, आरोपियों ने अंधश्रद्धा का भी सहारा लिया और पीड़िता पर जादू टोना करवाया। पुलिस ने 5 लोगों के खिलाफ मामला दर्ज कर मुख्य आरोपी को गिरफ्तार कर लिया है और आगे की जाँच जारी है। ये पूरा मामला नागपुर के कपिल नगर इलाके का है, जहाँ 21 वर्षीय पीड़िता ने पुलिस को बताया कि आरोपी मुश्ताक शकील अंसारी उसका स्कूल समय का जानने वाला था। 5 नवंबर 2025 को दोपहर में उसने युवती को पीली नदी किनारे साईं मंदिर के पास बुलाया। वहां से उसे अपनी हसनबाग परिसर स्थित अपनी बुआ के घर ले जाकर उसके साथ जबरन शारीरिक संबंध बनाए। इस दौरान आरोपी राजा शेख और उसके 2 साथियों ने इस हरकत का वीडियो बना लिया। पुलिस के मुताबिक आरोपियों ने युवती को वीडियो वायरल करने की धमकी देकर उसका जबरन मुश्ताक से निकाह करा दिया। इसके बाद भी पीड़िता को प्रताड़ित किया जाता रहा। शिकायत में सबसे चौंकाने वाला खुलासा ये रहा कि युवती पर एक तथाकथित भोंदू बाबा से जादू टोना करवाया गया। आरोपी महबूब शकील अंसारी सहित सभी ने पीड़िता को शारीरिक और मानसिक रूप से प्रताड़ित किया। हालांकि सामाजिक संगठन की मदद से ये मामला थाने तक जा पहुंचा, जहां पुलिस ने संबंधित धाराओं के तहत अपराध दर्ज कर मुख्य आरोपी को गिरफ्तार किया है और अन्य की तलाश जारी है। पुलिस ने इस मामले में अंधश्रद्धा निर्मूलन कानून की धारा 3 और 4 के तहत भी मामला दर्ज किया है। फिलहाल मुख्य आरोपी मुश्ताक को गिरफ्तार कर लिया गया है, जबकि उसकी बुआ महबूबी अंसारी, राजा शेख और 2 अन्य फरार आरोपियों की गिरफ्तारी के लिए पुलिस की कई टीमें छापेमारी कर रही है। पोलीस स्टेशन कपिल नगरच्या हद्दीमध्ये एक महिला वय 21 वर्ष ही आहे गोविंदगड उप्पलवाडीची। ती नोव्हेंबर महिन्यामध्ये तिच्या प्रियकरासोबत ती पळून गेली होती आणि मुस्लिम रीतिरिवाजानुसार तिने लग्न केलं होतं। नंतर आम्ही त्या मिसिंग महिलेला पोलीस स्टेशनला आणलं आणि मिसिंग झाल्यानंतर ती तिच्या आई वडिलांकडे गेली। नंतर जे तिचा जो हस्बंड आहे त्याने कोर्टात अर्ज केला की माझी पत्नी मला मिळावी। मग मान्य कोर्टाने समन्स काढले आणि कोर्टासमोर तिनं असं म्हटलं की मला नवऱ्यासोबत जायचं आहे। तेव्हापासून तर ती मागच्या 2 दिवसापूर्वीपर्यंत ती पोलीस स्टेशन कपिल नगरच्या हद्दीत नवऱ्यासोबत ती राहत होती आणि त्यानंतर परत आम्हाला अशी माहिती मिळाली की त्या नवऱ्याच्याकडच्या मंडळांनी तिला मारहाण, शारीरिक त्रास देत आहेत। तसेच तिला जबरदस्तीने गोमांस खाऊ घालत आहेत। सोबतच कोणतरी एक बाबा आहे आणि त्यांनी पण धागे वगैरे, ताबीज वगैरे देत आहे। असे एकंदरीतच तिच्या मानसिक व शारीरिक परिस्थितीचा विचार करता आम्ही तत्काळ दखल घेऊन सदर जी महिला आहे तिची कंप्लेंट केली। त्या कंप्लेंटमध्ये आम्हाला असं निदर्शनास आले की ज्या तारखेला ती 3 तारखेला पोलीस स्टेशन कपिल नगरच्या हद्दीतून ती मिसिंग झाली होती, त्या दिवशी ती त्या जो बॉयफ्रेंड आहे त्याच्यासोबत ती नंदनवन हद्दीमध्ये राहिली, त्या जो बॉयफ्रेंड आहे बॉयफ्रेंडच्या नातेवाईकडे, आणि तिथे ती 3 दिवस तिला ठेवलं आणि जबरदस्तीने शारीरिक संबंध पण तिथे प्रस्थापित करण्यात आले तिच्यासोबत। त्यानंतर तिथून यशोधराच्या नगरच्या हद्दीमध्ये तिला घेऊन गेले आणि तिथे मुस्लिम रीतिरिवाजानुसार जबरदस्तीने तिचं लग्न लावलं मनाच्या इच्छेविरुद्ध। आणि 6 तारखेला ते 6 नोव्हेंबरला हे प्रकार घडलेला आहे। त्यानंतर ते कोर्टात पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर ती काल जेव्हा ती पोलीस स्टेशनला आले तेव्हा तिने एक पूर्ण घटना सांगितली। त्यावरून आम्ही जो तिचा नवरा आहे मुश्ताक शकील अंसारी वय 21 वर्ष आहे, न्यू बाडा कॉलनी कपिल नगरमध्ये, सोबत राजा शेख बंदे नवाज नगर, राजा शेखचे 2 मित्र आहेत आणि या मुश्ताकची आई, असे एकूण 5 आरोपींविरुद्ध आम्ही कलम 64, 115(2), 85, 351(3), 3/5 BNS सोबत कलम 3 आणि 4 अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये जो मुख्य आरोपी आहे मुश्ताक शकील अंसारी याला कालच रात्री आम्ही ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। आज मान्य कोर्टासमोर त्याला पेश करण्यात आलेले आहे। एकंदरीत जे उरलेले आरोपी यांना पण आम्ही लवकरच अटकेची कारवाई करणार आहोत आणि यामध्ये आरोपी संख्या वाढू शकते। तपास आता सुरुवात प्राथमिक स्टेजवरच आहे। एकंदरीत हे प्रकरण पूर्ण 5 आरोपींविरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपास चालू आहे। त्या बाबांविरुद्ध आम्ही कठोर कारवाई करणार आहोत आणि एकंदरीत मी याद्वारे आपण सर्वांस आवाहन करू इच्छितो, कुठल्याही बाबांना किंवा कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका। यामध्ये आपल्या स्त्री जी आहेत, महिला जे आहेत, यांचं पण विनाकारण बळी होतो, त्यांना पण मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरं जावं लागतं। मला या आपल्या सर्वांना हे अपील आहे आपल्या सर्वांना की असे कुठलेही प्रकार जर आपल्या निदर्शनास आले की तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क करावे, अन्यथा 112 वर पण आपण कॉल करू शकता। तात्काळ आपल्या नागपूर पोलीस आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। 1 2 ते 3 मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचतील।
धन्यवाद.